निकाल लागला, गुलाल उधळला, जल्लोष झाला, कमळ फुललं. नमस्कार, मी अश्विनी सातवडोके आणि तुम्ही पाहताय आसपास. 9 वर्षानंतर राज्यातल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. त्यानंतर आज या महानगरपालिकांचा निकाल लागला. या निकालामध्ये काय झालं, कमळ खरंच सहज फुललं का, हे आपण आज जाणून घेणार आहोत. जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळेस सगळीकडे असं दिसत होतं की भाजप एकहाती सत्ता मिळवेल. मुंबईमधली परिस्थिती असेल, मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महत्त्वाच्या महानगरपालिकांची परिस्थिती असेल, चित्र असंच होतं, एकहाती सहज सत्ता मिळवेल. पण भाजपनं या सर्व ठिकाणी एकहाती सत्ता मिळवल्याचं पाहायला मिळत असलं तरी भाजपचं कमळ हे सहज फुललंय का, हा प्रश्न आहे. जल्लोष होतोय निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, जो जीता वही सिकंदर हे जरी खरं असलं तरी सुद्धा हे जिंकणं इतकं सोपं नव्हतं. गंमत बघा, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरामध्ये सुरुवातीला पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर हा 125 पारचा नारा दिला होता. पुण्यामध्ये तीच परिस्थिती होती. ती परिस्थिती जी आहे, म्हणजे ती संख्या जी आहे ती भाजपनं त्या ठिकाणी गाठली. पण हे गाठण्यासाठी काय करावं लागलं, तर हे गाठण्यासाठी भाजपला आयारामांची मदत घ्यावी लागली. म्हणजे या दोन्ही महापालिका असतील किंवा मुंबई असेल आणि राज्यातल्या इतर महानगरपालिका असेल, तिथे अगदी स्वतःच्या ताकदीवरती भाजपला हे यश मिळवता आलेलं नाही. साम दाम दंड भेद या सगळ्या पद्धतीचा वापर या निवडणुकीमध्ये केला गेलेला आहे. मुंबईचं जर पाहिलं गेलं तर 2 ठाकरे जे आहेत ते 20 वर्षांनंतर एकत्र आले आणि मग मराठी अस्मिता, मराठीचा सगळा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, इथपासूनचे मुद्दे जे आहेत ते निवडणुकीच्या सगळ्या रिंगणामध्ये आलेत. मुंबई वाचवणं हे का गरजेचं आहे, हे सगळं आलं. पण तिथे पण जर पाहिलं तर तो सामना जो आहे तो अगदी अटीतटीचा झालेला आहे. सहज सोपा हा विजय मुंबईमध्ये नव्हता. या सगळ्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये जर एक चित्र पाहिलं आपण तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी. आणि राष्ट्रवादी कोणती, तर राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी, की जी महायुतीमध्ये राज्यात सत्तेमध्ये आहे, देशात सत्तेमध्ये आहे. ती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपच्या विरोधामध्ये लढत होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरामध्ये आक्रमकपणे अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पुराव्यानिशी आक्रमकपणे आरोप करत राहिले. भ्रष्टाचार जो आहे तो सगळा उघड केला. भाजपकडून अजित पवारांना कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार जे आहेत ते लढत होते, पण अजित पवारांचे शागिर्द जे आहेत, की जे या शहराचे शहराध्यक्ष असतील, ज्यांना निवडणुकीचं प्रमुख केलं होतं, असे लोक असतील आणि इतर उमेदवार असतील, त्यांनी मात्र अळीमिळी गुपचुळी असं धोरण ठेवलं. आणि त्यावरूनच पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलं हे सगळ्यांनी पाहिलं. पण तिथे सुद्धा आयारामांच्या जीवावरती भाजप जी आहे ती सत्तेवरती आलेली आहे. पण आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अजून घडली, की काँग्रेस जी आहे, काँग्रेसचं अस्तित्व काय, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तर महाराष्ट्राचा विचार केला तर लातूर, परभणी, भिवंडी, चंद्रपूर या ठिकाणी महापौर जो आहे तो आता काँग्रेसचा असणार आहे. आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या भाजपनं मिळवलेल्या आहेत. सत्ता मिळवता आलेली नाही बंटी पाटलांना, पण सर्वाधिक जागा या कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांनी मिळवलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रभरात या 29 महानगरपालिकांमध्ये काँग्रेसचे 350 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली त्याच्यामध्ये अशी, ती MIMचे जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या जी आहे ती जवळपास 100च्या आसपास गेलेली आहे. म्हणजे MIMची ताकद जी आहे ही या निवडणुकीमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की लोकांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती ही निवडणूक जी आहे ती लढली जाईल. हे प्रश्न जे आहेत हे प्रचाराच्या केंद्रस्थानी येतील, मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्द्याभोवती ही निवडणूक जी आहे ती गुरफटली गेली. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी जाहीरनामा जाहीर करताना मेट्रो आणि PMPLची जी बस आहे, सुविधा आहे, ती मोफत देण्याची घोषणा केली. पण त्याचाही परिणाम जो आहे तो आपल्याला या निकालावरती पाहिलेला दिसत नाही आहे. सुरुवातीला जे वाटत होतं 50 ते 55 जागा ह्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार मिळवतील आणि पुण्यामध्ये पण जवळपास 60 जागांपर्यंत अजित पवारांची जे उमेदवार आहेत ते निवडून येतील. पण ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. 100 जी आहे ती भाजपनं पार केलेली आहे. मग मुद्दा इथे अजून एक चित्र जे पाहायला मिळालं, की जे आत्ता आपण म्हणतो की नेहमी निवडणुका म्हटलं की आता पैशांशिवाय
कुठल्या गोष्टी चालत नाहीत, या निवडणुका पैशांवरती लढल्या जातात, तर पैशांचा वारेमाप वापर जो आहे तो या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर दहशतीचा वापर जो आहे तो, आणि गुन्हेगार जे आहेत ते निवडून येण्याचं प्रमाण, म्हणजे पुण्यामध्ये आंदेकर जे आहेत ते जेलमधनं निवडून आले. पिंपरी चिंचवडमध्ये आमदारांचा सुपुत्र ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तो मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे फोडाफोडी, पैसा, दहशत याचा वापर जो आहे तो या निवडणुकीमध्ये केला गेला. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे केवळ झोपडपट्टीमध्ये राहणारा मतदार नाही, तर उच्चभ्रू समजणारा, सुशिक्षित समजणारा, सुशिक्षित म्हणून घेणारा जो मतदार आहे त्यांनी सुद्धा पैसे घेऊन मतदान केलं. हा एक भाग. दुसरीकडे मतदार याद्यांमधला घोळ, अनेक ठिकाणी मतदान केंद्रामध्ये EVMमध्ये झालेला बिघाड, त्यामुळं काही तास खोळंबलेली मतदान प्रक्रिया, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला या मतदानावरती पाहायला मिळाला. मतदानाची आकडेवारी जी आहे ती गेल्या वेळेपेक्षा ही कमी होती, आणि असं असताना या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजप आता सत्तेवर आलेली आहे. पण प्रादेशिक पक्ष जे आहेत ते या निमित्तानं पुन्हा संपतायत का, हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यापुढं खूप मोठं आव्हान जे आहे ते निर्माण झालेलं आहे. विरोधी पक्षच ठेवायचा नाही, ही जी काही एक भूमिका आहे, त्या भूमिकेतून भाजपची ही जी सगळी रणनीती आखली जाते ती लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सत्तेवर असणाऱ्या पक्षापेक्षा जास्त महत्त्व कोणाला असेल तर ते विरोधी पक्षाला. मात्र आपण पाहतोय, आपण गेल्या काही निवडणुकांपासून एक पॅटर्न प्रचलित होतोय की विरोधी पक्ष जो आहे तो तुम्ही तोंडी लावायला सुद्धा त्याचं नामोनिशान जे आहे ते ठेवायचं नाही. खरं तर अशा पद्धतीनं जेव्हा निवडणुका होतात तेव्हा खरंच ह्या खुल्या स्पर्धा त्याच्यामध्ये होती का हा प्रश्न पडतो. आणि एकूणच जो काही मतदानाच्या दिवशी झालेला सावळा गोंधळ तुम्ही आणि मी पाहिलेला आहे, त्यामध्ये मग पुन्हा आपण मतदान करताना कुठल्या गोष्टी विचारात घेऊन मतदान केलेलं आहे याचा एक प्रश्न जो आहे तो आपण स्वतःला विचारायला हवा आहे. कारण की उद्या आपल्या घरामध्ये जर पाणी आलेलं नाही, वाहतूक कोंडीमध्ये जर आपल्याला 2-3 तास अडकून पडावं लागत असेल, आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरातली हवा श्वास घेण्यायोग्य नसेल, तर याचा जाब आपल्याला कोणालाही विचारता येणार नाही जर आपण आपलं मत 2 आणि 3 हजार रुपयांना विकलं असेल. मग आपले जगण्या मरण्याचे प्रश्न जर आपल्याला महत्त्वाचे वाटत नसतील, तर मग निवडून आलेल्या या उमेदवारांबद्दल किंवा या पक्षाबद्दल आपल्याला बोलण्याचा काहीही अधिकार नाही असं म्हटलं जातं. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे सरकार मिळत असतं. त्यामुळं आता तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे ते नेमकं तुमच्यासाठी काम करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जे प्रादेशिक पक्ष स्वतःला मोठे म्हणून घेत होते, आम्ही खूप मोठे आहोत या आविर्भावात होते, त्यांनी सुद्धा जमिनीवरती येणं गरजेचं आहे. तुमचा लोकांमधला कनेक्ट तुटलेला आहे हे या सगळ्या निकालावरून स्पष्ट होतं. त्यामुळे हवेमध्ये ज्या गोळ्या मारल्या जातात ना, आम्ही याव केलं, त्याव केलं, हे केलं, असं केलं, तसं केलं, ते न करता किमान आपल्या पराभवानंतर तरी एक आत्मपरीक्षण जे आहे ते करणं गरजेचं आहे. आणि नेमकी ही निवडणूक आपण कशासाठी लढवली आणि मतदारांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपण मतदान कशासाठी केलं याचा विचार करणं गरजेचं आहे.